छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान शिवसेना ठाकरे गटात अंतर्गत आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते। जिल्हा परिषद सदस्य संजय निकम यांच्यावर मॅनेज झाल्याचा आरोप करण्यात आला होता, तर निकम यांच्याकडून देखील पत्रकार परिषद घेऊन जिल्हा प्रमुख दानवे हे मॅनेज झाल्याचा आरोप करण्यात आला होता। या सर्व आरोप प्रत्यारोपानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा परिषद सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य संजय निकम यांची देखील उपस्थिती होती। बैठकीपूर्वी त्यांनी नेमकी माध्यमांना काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। तुम्ही आज बैठकीला उपस्थित राहिलेला आहात। काही दिवसांपूर्वी तुम्ही गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले होते आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बैठकीला आहात। दिनांक 2 एप्रिल रोजी जिल्हा परिषदेच्या 4 सभापती पदांच्या निवडणुका होणार आहे आणि त्या संदर्भामध्ये जिल्ह्याचे प्रमुख आदरणीय दानवे साहेब आणि गटनेते मनोज पेरे यांनी व्हॉट्सअपद्वारे मला निमंत्रण पाठवलं, बैठकीचं आमंत्रण दिलं आणि म्हणून आज मी या निवडणुकीच्या संदर्भात आयोजित केलेल्या पक्षाच्या बैठकीसाठी उपस्थित राहिलेलो आहे। पण तुम्ही ते 18 कोटीचा जे काही दावा केला होता त्यावर अजून ठाम आहात की त्यासाठी तुमची भूमिका बदलली? मी बैठकीनंतर माझ्या प्रतिक्रिया व्यक्त करेन। थँक्यू। आपण बघतोय ज्यावेळेस सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे त्यावेळेस त्याची तुमचा प्रामाणिकपणा सिद्ध करण्याचं आव्हान तुमच्या समोर असं त्यांनी। मी प्रामाणिक, पक्षाबरोबर प्रामाणिक आहे। पक्षाचा व्हीप होता तटस्थ राहण्याचा, मी तटस्थ राहिलेलो आहे। आज बैठकीचं आमंत्रण सर त्यांच्या ऑफिसमधून फोन आला, पत्र आलंय, मी बैठकीला आलो आणि मी मग पक्षाबरोबर प्रामाणिक आहे आणि त्या दिवशी सिद्ध होणारच आहे। त्याच्यामुळे त्यांनी काय आरोप केला त्यांना एकदा विचारा, नंतर मी माझ्या प्रश्नाची सगळी उत्तरं दिली। इतके सगळ्या 9 सदस्यात तुम्ही फक्त दोघांनी आवाज उठवला होता, एका अर्थाने तुमच्या भाषेत बंड म्हणता येईल ते। आज काय भूमिका? आवाज वगैरे हा काही प्रकार नाही। काही गैरसमजुतीमुळं जिल्हा प्रमुखांनी आमच्यावर काही आरोप केले होते आणि म्हणून कदाचित त्यांचा गैरसमज दूर झाला असेल। आजच्या बैठकीतून ते आम्हाला निष्पन्न होईल। आमची भेट होणार आहे, त्या बैठकीमध्ये ते त्यांची भूमिका सांगतील। त्यांनी भूमिका व्यक्त केल्यानंतर मी माझी भूमिका व्यक्त करेन। थँक्यू। काय झालं? त्यांनी भूमिका व्यक्त केल्यानंतर मी माझी भूमिका व्यक्त करणार आहे, एवढंच। थँक्यू। थांबा, जाऊ नका, थांबा।